राम राम मंडळींनो, सध्या आपण सोशल मीडियामध्ये आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना, मित्रांना वाढदिवसाच्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या तसेच इतर कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत असतो. त्यासाठी आपण त्यांचा फोटो घेऊन एडिटिंग करतो. परंतु ती ती जी एडिटिंग आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे जमत नाही. प्रोफेशनल लूक त्याला येत नाही. तर मित्रांनो, आता काळजी करण्याचं काम नाही. आपण एआयच्या माध्यमातून अगदी काही वेळेत, म्हणजे जितका वेळ तुम्हाला एडिटिंग आणि लिहायला लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळेत आपण या ठिकाणी फोटो बनवू शकतो. तर मित्रांनो, तो कसा बनवायचा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, मी इथे गुगल जेमिनीचा यूज करणार आहे. तुम्ही चॅट जीपीटी कशाचाही यूज करू शकता. मी गुगल जेमिनीचा यूज करतो. इथं गुगल जेमिनी ओपन केलं की इथं पहा प्लसचं चिन्ह आहे. ह्या प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचं आणि गॅलरीमध्ये त्यांचा फोटो असणं आवश्यक आहे, ज्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या त्यांचा. आता माझ्या 2 मित्रांचा वाढदिवसाचा आहे. त्यांना एकाला मी सकाळी शुभेच्छा दिल्यात. आता एका जणाच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्यात. तर मित्रांनो, यांचा फोटो सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला फक्त बोलायचं आहे. देश मराठी कीबोर्ड तुम्ही यूज केलं तर फक्त बोलायचं आहे. कारण की आज एआयचा जमाना आहे. एआयच्या जमान्यामध्ये तुम्ही बोललं की ऑटोमॅटिक टाईप होतं. लिहायची सुद्धा गरज नाही. तर मित्रांनो, मी इथं बोलतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तुम्हाला इंग्रजी येत नसेल, फक्त मराठी जर येत असेल तरी काळजी नाही. मराठीत देखील तुम्ही लिहू शकता. तर मित्रांनो, मी बोलतो कशा पद्धतीने टाईप होतं ते पहा तुम्ही. आमचे मित्र युवा उद्योजक श्रीमान रवी गव्हाणे पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश राऊत, छत्रपती संभाजीनगर. अशा पद्धतीने माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यासाठी एक सुंदर असं बॅनर बनवून द्या, ज्यामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा हा उल्लेख ठळक जाणवला पाहिजे आणि प्रोफेशनल लुक त्या बॅनरला आला पाहिजे. धन्यवाद. असं लिहिलं की याला सेंड करायचं. सेंड केलं की काही वेळेतच ते आपल्याला त्या फोटोला अनुसरून आपल्याला एक बॅनर तयार करून देतं, एक प्रतिमा तयार करून देतं. मित्रांनो, त्यासाठी वेळ लागतो थोडा, काही सेकंदाचा. आपल्या नेटवरती त्या गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत. नेट फास्ट असेल आणि आपण या अगोदर काही जेमिनीवरती काम नसेल केलं तर ते लवकर फास्ट बनवून देतं. आणि जर थोडं आपण त्याच्यावरती काम केलं असेल तर ते थोडा वेळ लावतं. आणि मित्रांनो, नक्कीच वेळ कमी आहे तुलनेत आपल्याला जेव्हा एडिटिंग करण्यासाठी वेळ लागतो त्यावेळेस. बघा, आपला फोटो बनवून तयार झाला आहे. बघा, छान असं बॅनर तयार करून दिलं आहे त्यांनी. बघा, वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. युवा उद्योजक श्रीमान रवी गव्हाणे पाटील, आयुष्याच्या या नव्या वाटचालीस खूप खूप अभिनंदन. बरोबर आहे. तर खाली शुभेच्छुक गणेश राऊत वगैरे असं लिहिले. बघा मित्रांनो, किती प्रोफेशनल लुक आलाय का नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही यावर बॅनर बनवू शकता आणि खाली सेव्ह ऑप्शन करायचं. सेव्ह ऑप्शनवरती सेव्ह केलं की हा फोटो सेव्ह झाला मित्रांनो. आता अशाच पद्धतीने तुम्हाला जर आणखी कोणाचाही बनवायचा असेल, आता माझे दुसरे मित्र आहेत त्यांचाही बनवतो मी. पहा, यांचं बनवूया. आमचे मित्र युवा नेते श्रीमान बाळासाहेब पारे पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश राऊत, छत्रपती संभाजीनगर. अशा प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छांचं बॅनर बनवून द्या आणि सेंड करायचं. बघा, सेंड झालं की पुन्हा ते काही वेळ घेतं आणि आपल्याला ती प्रतिमा तयार करून देतं. मित्रांनो, बघूया आता कशा पद्धतीने प्रतिमा तयार झाली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुमच्या व्यवसायाची जाहिरात असेल त्याचाही बॅनर बनवू शकता. तुमच्या वाढदिवसाचं, लग्नाच्या वाढदिवसाचं किंवा कोणाला काही शुभेच्छा द्यायच्यात त्याचाही बॅनर बनवू शकता तुम्ही. आणि आपल्या त्याच्यामध्ये 2 मिनिटात आपण बनवून दिले. बघा, केकचा फोटो, बुकेचा फोटो आणि छान बॅनर बनवले. तर अशा पद्धतीने आपण बॅनर बनवलं की ते त्यांना व्हॉट्सअपला आपल्या स्टेटसला ठेवू शकतो, त्यांना पाठवू शकतो. याच्यावरती एक गाणंही देखील आपण बनवू शकतो. तर ते गाणं कसं बनवायचं, काय बनवायचं, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यामधली माहिती तुम्हाला समजली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राम राम.